दरम्यान बारामती ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे कार्यकर्ते या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण महाराष्ट्रभरातून हे जे लोक आहेत ते इथे पोहोचल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि यासाठी देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर गृहमंत्री उपस्थित असतील अशी माहिती समोर आली आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी अजितदादांचं पार्थिव येणार आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते शोकाकुल वातावरणात इथं तयारी करताना दिसत आहेत, त्यांची वाट बघताना आपल्याला दिसून येत आहेत। आणि दुसरीकडे जेव्हा मेडिकल कॉलेजमधून त्यांचं पार्थिव निघालेलं होतं त्यावेळची दृश्य, दादांची एक शेवटची झलक अंत्यदर्शन आपल्याला व्हावं यासाठी हे कार्यकर्ते धावताना आपल्याला दिसून आलेले होते। या सर्व कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर आज कोसळलेला आहे। आपल्यासोबत सुनीत सोनावणे जोडले गेलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतोय की तंबू उभारले जात आहेत ज्यांचा त्या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत। अधिक माहिती द्या। आपण जर पाहिलं तर सकाळी अजित पवारांचं निधन झाल्यानंतर त्यांना बारामती रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं। तिथून आता इथल्या ॲम्ब्युलन्स जे आहेत त्यामध्ये पुढे पार्थ पवार बसलेत आहे आणि त्याच्याही पुढे चालत जे पवार चालतात आणि त्यांचं तिथून पार्थिव हलवण्यात आलेलं आहे आणि हे पार्थिव आता विद्याप्रतिष्ठानमध्ये घेऊन जाणार आहे। त्या ठिकाणी अंत्यविधीची तयारी करण्यात येणार आहे। बारामतीतील आणि इतर राज्यातील नेते येणार आहेत, त्यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी तयारी करण्यात येत आहेत आणि अजित पवारांचं जो काही आज दुर्दैवी निधन झालं त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आक्रोश करीत आहेत। या ठिकाणी आलेल्या अमर रहायच्या घोषणा ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आले। ज्यावेळेस अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आल्यानंतर मोठा आक्रोश जो आहे तो या रुग्णालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली होती आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं अश्रू अनावर झाले, आक्रोश होता आणि ते आता जे पार्थिव आहे जे विद्याप्रतिष्ठानमध्ये घेऊन जाण्यात येत आहे। बरोबर आहे सुनीत, आपण या ठिकाणी जे काही दुःख व्यक्त करतायत कार्यकर्ते ते बघतोय आणि त्याच वेळेला आपल्याकडे एक दृश्यही आलेली होती ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथं नेमकं काय घडलं आणि त्यानंतरचा एक फोटो आपल्याकडे आहे, त्याविषयी काही माहिती मिळू शकली आहे? आपण पाहतोय की दादांना अलविदा करण्यासाठी बारामतीमध्ये बारामतीकरांचा जनसागर उसळलेला आहे आणि दादा आमच्यातून निघून गेले अशा प्रकारची भावनाच त्यांच्या प्रत्येक साथ घालण्यातून दिसून येते। त्याचबरोबर कार्यकर्ते समर्थक सुद्धा आहेत। बारामतीमधला प्रत्येक माणूस या गर्दीला परिसीमा उरलेली नाही आहे। याच वेळी त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घराकडे नेण्यात येत आहे। बारामतीमधल्या उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत आणि त्याची तयारी ही एका बाजूला सुरू आहे। बरोबर आहे मृगा, इथं आपण बघतोय पार्थिव त्यांच्या घराकडे नेलं जात आहे तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, त्यांचं दुःख आपण बघतोय आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। एक मोठं नुकसान राज्य असं झालं आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री कामाचा नेता म्हणून ज्यांची ओळख होती ते अजित पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यामुळं सगळीकडून दुःख व्यक्त होतं आहे। तर राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहेत आणि प्रचंड गर्दी लोकांची आपल्याला दिसते आणि त्यामध्येच अजित पवारांचं पार्थिवाचं अंत्यदर्शन आपल्याला घेता यावं यासाठी कार्यकर्ते धडपडताना आपल्याला दिसत आहेत। रोहित पवार जे सकाळी जेव्हा ही दुःखद अशी माहिती मिळाली तेव्हा बारामतीमध्ये पोहोचलेले होते। पवार कुटुंबातले जे मोठी मंडळी आहेत त्याच्यामध्ये शरद पवार हे मुंबईमध्ये होते तर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये होत्या। तिथून ही दुःखद बातमी कळल्यानंतर त्या लगेचच मुंबईकडे रवाना झाल्या आणि
बारामतीमध्ये पोहोचल्या थोड्याच वेळापूर्वी. तर रोहित पवार, पार्थ पवार त्या ठिकाणी होते. दरम्यान ही आत्ताची दृश्य आपल्याकडे येत आहेत बारामतीमधली, आणि यामध्येच अजित पवारांचं पार्थिव सायंकाळी 5 वाजल्यापासून विद्या प्रतिष्ठान शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवणार असल्याची माहिती समोर येते. कारण अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने इथं जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. फक्त बारामतीमधले किंवा पुणे असेल किंवा आसपासचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून हे लोक या ठिकाणी जमताना आपल्याला दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचा अंत्यदर्शनासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. आज सायंकाळी 5 वाजल्यापासून अजित पवार यांचं पार्थिव बारामती इथल्या विद्या प्रतिष्ठान शाळेमध्ये ठेवलं जाणार आहे. सामान्य नागरिक, कार्यकर्ते, नेते आणि मान्यवरांना अजित पवार यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करता यावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. मध्ये तब्बल अर्धा तास त्यांनी गुरु तेग बहादूर आणि गुरु गोविंद सिंगांच्या बद्दल सगळ्या त्यांच्या त्या धर्मासाठी त्यांनी कसं त्याग बलिदान केलं याच्यावरती खूप चांगलं असं भाषण त्यांनी केलं. त्यानंतर आम्ही आजूबाजूलाच होतो, देवेंद्रजी, अजितदादा, पवन कल्याणजी, मी, पंकजाताई, आम्ही एकाच रांगेत बसून आम्ही पंक्तीत बसून त्या लंगरचा स्वाद घेतला. म्हणजे आम्ही तो प्रसाद घेतला, गुरूंचा आशीर्वाद घेतला. आणि तब्बल 3 तास आम्ही दादा, देवेंद्रजी, मान्य पवनजी कल्याण, मान्य पंकजाताई, आम्ही सगळेजण एकत्रितच होतो. आणि अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व. त्या दिवशी जर तुम्ही क्लिप काढाल तर तुम्हाला लक्षात येईल की इतके चांगले चांगले दाखले अजितदादांनी दिले. म्हणजे गुरु तेग बहादुरांच्या बाबतीत आणि गुरु गोविंद सिंगांच्या बाबतीतलं एक अभ्यासपूर्ण भाषण त्या दिवशी त्यांनी जे केलेलं ते माझ्या मनाला भावलं. आणि इतक्या चांगल्या पद्धतीने खरं तर ते सगळ्यांनी ऐकायला हवं ते भाषण, की गुरु तेग बहादुरांबद्दल आणि गुरु गोविंद सिंगांबद्दल त्यांनी जे बोलले ते अतिशय अभ्यासपूर्ण एक वेगळी शैली होती त्या दिवशी दादांची. दादा ज्या पद्धतीने जाहीर सभांमध्ये बोलतात ते आपण सगळ्यांनी ऐकलं. पण दादांना इतकं प्रचंड म्हणजे त्यांनी जे भाषण ज्या पद्धतीनं केलं ते अतिशय ज्ञानयुक्त होतं. आणि त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये देश, धर्म, शौर्य, त्याग, बलिदान ह्याच्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी तो केला. त्यामुळे माझ्या मनाला त्या दिवशी तर ही गर्दी आपण बघतोय, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. फक्त कार्यकर्ते नाही तर संपूर्ण परिसरातले जे सामान्य लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. आणि त्यामुळं परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान युगेंद्र पवार, अजित पवारांचे पुतणे आपल्याला या ठिकाणी दिसून आलेले आहेत. दुःख त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर कार्यकर्ते सुद्धा, ऊन आहे तरी सुद्धा या उन्हामध्ये इथं उभ्या आहेत. आपल्या दादांची अंतिम झलक, अंतिम दर्शन घेता यावं यासाठी कार्यकर्ते हे कासावीस असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. दरम्यान पार्थ पवार, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव, त्यानंतर जय पवार सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. पवार कुटुंबीय ज्यांच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पाहतोय विद्या प्रतिष्ठान शाळेमधली ही दृश्य आहेत. दुसऱ्या बाजूला फरा या ठिकाणी त्यांचं अंत्यदर्शन होणार आहे आणि त्यासाठी जनसागर लोटलेला आहे. दादांना शेवटचं पाहण्यासाठी बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान शाळेच्या मैदानावर ही तयारी करण्यात येते. बरोबर आहे मुलगा. आणि त्यामुळे इथं कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वांनी शांतता आणि शिस्त पाळावी असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कारण त्यांचे सहकारी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आपल्यात नाही आहेत. अतीव दुःख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली होती आणि लगेचच ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यावेळेची दृश्य आपण बघू शकतो. तर दुसरीकडे विद्या प्रतिष्ठान या ठिकाणची दृश्य आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये तयारी केली जाते कारण दादांचं पार्थिव या ठिकाणी येणार आहे आणि सायंकाळी 5 वाजल्यापासून विद्या प्रतिष्ठान शाळेमध्ये अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे.